काय झालू हा काय रे खूप नावाला बघितलं का अण्णा नाही दिसला गड्या का रे अर्धा एक तास झालं ते जाऊन बसले राव ते कुलूप लावून गेलाय मला घरी धान्यच नाही राहिलं खायला म्हणलं चला जाऊन घेऊन यावं नाही का कुपन आले मग ते कुपन उघाडे ते बंद व्हायचे आता लवकर जायला नको का तुला तू असं ना इकडे तिकडे हिंडशील पण टायमाला मग लेट गेल्यावर कोण देतात गेला का कुलूप लावून तो गेला आता डायरेक्ट 8-15 दिवसाला चालू होते ना आपलं कुपन हा मग आता महिन्यात 2 वेळा येत आहे ना अवघडच झालं राव मला आहे ना आता आहे ना खायलाच काय नाही तुला धान्य नाही का घरी खायला फार एक काम करतो मी ना आता हेच नेतो आपलं आटा नेतो अरे नको 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 ते आले अरे ते आट्याने पोट दुखन बाबा कळबीळ मारीन ती कुठं काही नादी लागून त्या आट्या बिट्याच्या काही वाकडं तिकडं नको खात जाऊ तू ऐक वेळच्या वेळेला ते कुपन आणि नाही जमलं ना तर कोणा कोणतरी मागून घ्या ऐक तुला काय माहितीये का तू कसं आहे बलुतेदार आहे आणि तू बलूत मागायला काय हरकत आहे तुला जायचं खळे कोणाचं चालू असलं तर मागायचं जायचं हा आता एक काम कर मी भामीला सांगतो आणि तुला एक दोन एक पायल्या गहू दिले चालेल ना जमन ना तो ढळण ना काम पण अण्णा मला एक विचारायचं होतं तुम्हाला मी जर लोकांना माहितलं लोक मला धान्य देते का हो अरे देत तुला सांगू का अजूनही शेतकऱ्याचे संस्कार गावात टिकू नये आपलं गाव आहे ना वाडी का नाही आपलं शहर नाही अजून पण कोणी आलं तर पासाभर धान्य देतं भाऊ आणि शेतकरी तो देतो बलुतेदाराला द्यावाच लागत खळ्याहून कधी त्याला रिकाम्या हाताने कुठलाच शेतकरी पाठीत नाही माहिती तुला हा चाल एक काम कर तुला मी आता भामीला सांगतो 2 पायल्या गहू देतो चालतंय बर का आणि टायमाच्या टायमाला जायचं खळ्यावर मागायचं बोलू त्याला काय लागायचं आणि कुपनाचं यायला माग जा काही आटा खातो कळमारी ते पोट हा चाल मी देतो तुला देतो 2 पायल्या डेपुटी डेपुटी थोडी लावून गेलेत डेपुटी काय झालंय अरे काय कड्या उघडतो काय आहे दिवसात माणसाच्या काय लाज बीज वाटत की नाही तुम्हाला आता मी काय केलं मला लाज वाटायला मी काय केलं म्हणजे धान्य किती झालंय तुम्हाला झाले 35 कट्टे काय 35 कट्टे ना चला मागचं पुढचं धान्य देऊन टाका मला 10 पाहिल्या लगेच द्यायचं आता तुला कम धान्य द्यायचं मी शेती करतो तुला धान्य कम द्यायचं कमून म्हणजे तुम्ही शेती करता म्हणजे बोलू त्याला दार्शिक धान्य आहे ना वाटप करा लाज वाटू त्या दार्शिक आम्हाला लाज वाटत नाही बोलू त्याला लाज वाटत नाही का तू का मला मदत करायला आला का म्हणजे अहो मदत नसते करीत बोलू त्याला धान्य जर झाले ना तुमचा आजोबा आहे ना आजोबा माझ्या आजोबाला आवाज द्यायचा डायरेक्ट ए बाबूराव इकडे ये चल 15 गोण्या धान्य झाले एक गोणी ना उचल पाठीवर टाक आणि घरी जाऊ दे खायला तसं तुम्ही मला कधी दिला आवाज देऊन सांगा ना तो आज आहे ना बाबूराव तो माझ्या आजाला मदत करीत होता म्हणून त्याला प्रेमाने म्हणायचं बाबूराव इकडे घेऊन जा तुला जर मी हाका मारले दारे धरायला ज्याला इकडे एवढे 2 दारे धरतो तुम्हाला विचारतो पैसे किती आहेत आणि तुला कसं धान्य द्यायचं मी म्हणजे काय तुम्ही मला धान्य देणार नाहीत काय अरे मग दम देतो का काय धान्य द्यायला तू काय काम नाही धाम नाही करू लागत तुला कसं धान्य द्यायचं येडा झाला काय तू काम धाम नाही करू लागत म्हणजे वर्षभर काम करतोय मी आणि बलुतेदाराला द्यानं धान्य तुमचं काम आहे माहितीये का आवाज देऊन हे झाली तो आज मध्ये असा बलुतेदार कवा जागा झाला आता कुठं बलुतेदार पद्धत राहिली पहिले द्यायचे लोक अहो मध्ये खंडन पडलं असेल माझ्याकडून मी पियत होतो म्हणून पण आता मी ते खंडन चालू केलंय मी आता बलुतेदार इथून पुढे रोज येणार तुमच्याकडे मागायला आणि रोज काम करणार तुमचं ना असं तू टाकायला पाहिजे तू ना शाना तेवढा येडा तेवढाचे बलुतेदार काय रोज येत असतो का वर्षातून एकदा बलुतेदार येत असतो पावलाटा ते बाकी नका सांगू मला धान्य द्या आत्ता लगेच दिलं पाहिजे तुम्ही मला धान्य आत्ताच्या आत्ता त्याशिवाय उठणार नाही झाले वा झाल्या तू ना तुला कोणी मनात भरले रे बलुतेदाराचं मला तुम्ही सांगा तुम्हाला धान्य किती झालं आता अरे झालं ना 35 गोण्या मग काय सगळं तुला देऊ का एक गोणी देऊन टाका त्याच्यातली येडा झाला काय साधी मजूर नाही लागत भाऊ मला करून घ्यावं लागत आहे मला ते पैसे लागत येतं मजूर नाही लागत म्हणजे अरे देवपोटी तुम्ही सांगितलेलं काम करतोय राव मी मला वर्षभर पूर्ण पाहिजे एवढं धान्य पाहिजे बरं बाबा नको डोकं उठू आड मोठं ज्याला गोणी इथं राहू दे मी डिग्याला तुला 2-3 पायला द्यायला येतो आता मंडळी घरी नाहीये कुलप बघितले ना ती देईन सगळं धान्य तिच्या हातात आहे माझ्या हातात काय नाही तिनं जर बघितलं ना 4 पायला धान्य कुठं गायब झाले तर मला एक करीन ती गोण्या मोजून ठेवले ते 50 किलोचा कट्टा मग आला पाहिजे माझ्या दारात भावड्या 50 किलोचे कट्टे देतात का बोलू त्याला 2 ते 3 पायऱ्या घालते येड्या करू नको आड मोठ्याने वागू नको जा तुला डिगे आणून देत ती आली का नक्की देणार ना तुला घर पोहोच होईल तू येऊच नको जा घर पोहोच होईल म्हणजे 10 रुपयाची गोणी ठेवून घ्या काय तुम्ही 10 रुपयाची गोणी दिली बोलवतो दारला लय छोटी होता काय बरं देतो मी 10ची गोणी देतो गोणी सहित लावून द्या देतो असे बलुतेदार असले ना तर मग शेतीच केली म्या आल्या ज्या आल्याच्या कोण काय डोक्यात भरून देतय आता अख्ख्या गावाला जी छान बाबा येऊ
झालं जीव खाल्ला मी काय म्हणतो माहिती का आता हे लई सांभाळायची पाळी नको भाऊ लई त्याचं करावं लागत आहे त्याला फनल सोंडे लागत त्याच्यापेक्षा माव मत काय माहिती का 2 गोण्या ठेवू बस 2 कट्टे ठेवू बाकी टाकू भाऊ इकडून इकून टाकायचं मिळेल नाही पाठवायचं होय. मग तसे जुना गहू कायला सांभाळीत बसती नवीन झाला ना मग दोन्ही पोरीला एक कट्टा पाठवून मिळायला देऊ पाठवू 2-3 कट्टे नवा भाऊ होय. हा हे कुठं सांभाळते भाऊ ते बघ ना हे बघ लय खराब आहे पुढं कसं काही बस अण्णा राम राम. आलो भाऊ आला जालू हा आला काय रे भाऊ हा चल 2 गमेल टाका. ए अरे तू आता 2 दिवसापूर्वी आला तुला उचलणार नाही एवढा गहू दिला वर्षाची सालसंधी घेऊन गेला तुझ्या आल्या आज परत 2 दिवसांनी लगेच कसं मागतो अरे काय लाज धरे उचलन नाही एवढं दिलंय ते खरंय अण्णा पण ते पुरतंय काय मला वर्षभर काय बा आता आणता तुम्ही टाका त्याच्यात 2 गामेले. अरे जालू अरे भाऊ खड्यावाल्या एकदा नेलं ना जेवढं उचलत नाही एवढं बोजा दिल्यावर तू 2-2, 3-3, 4 दिवसाला कसा मागतो राव तुला कळत नाही का रे अण्णा अण्णानी मला एक सांगा माझी आजोबा होती तेव्हा तुमच्या धान्य चोरायची ना त्या चालीचे तुम्ही सगळे लोक. अरे बावळाटा ते चोरी करायचे थोडीफार पण काम करायचे कष्ट करायचे शेताव यायचे मदत करायचे हाका मारली का उभं राहायचे. अरे तू 24 तास प्यालेला तू कवर असं दिसाड 2 दिवसाड त्रास सोपं नाही राहिलं भाऊ. अरे काय सांग तुला पाऊस येळव नाही त्याच्या मजुरी नाही मिळत तुला काय सांगायचं त्याला भाऊ काय आणि खतन बिबियाने याचा विचार करतो का काय परवडतं शेतकऱ्याला. मला काय परवडतं इथं तुमचं राखण करायचं किती राखण केली तू काय काम करतो रे काय काम. अरे नाने तू कालच्याला म्हणली नळ बंद कर नळ बंद केला नाही या जालेने. बघा आता या जाल्याची गंमत न बंद करायचे 2 गमिले द्यायचे का तुला आता वर्षभर तुम्ही काय आवाज द्या ना जाल्याला. जालू येड्यावानी करू नको भामे त्या दिवशी आपण याला वर्षाची सालसंधी दिली आता नाही आता तू उठ आणि इथून निघ भरल्या खाल्यावर नाही तर मग नका देऊ अन्न मारीन नाही तर जाय निघ लवकर नाही गोणी घेता 10 रुपयाची. बया जालच लयच अवघड काम आहे लय लंगरी राव ज्याला नाही अवघडच आहे जालच. एक काम कर हे राहून दे आता असं थोडा तुकडा खाऊन येऊ आणि मग आल्यावर परत थोडासा भरू आणि मग सगळ्या गोण्या बिण्या भरून मग खाऊ ते कटे घेऊ. चला हा चाल जेवून घेऊ मग काय आता ऊन लागायला लागलं रे हा तेवढी गोणी घ्या बरं इकडं वडू. ते मारले आणि कोणी विच होती ना अगं बाई खरंच ना पहिलं 30-40 किलो गहू होता त्याच्यात राव. साफसूफ करून गहू भरले होते म्हणलं अजून थोडे भराव तर गोणी. अरे 30-40 किलो गहू होता त्याच्यात राव कट्टा भरला असता अरे कोणी चोर असं मी काय म्हणतो माहिती का तो ज्याला आला होता ना आपण त्याला गहू दिले त्यांनी त्याचं काम असतं आणि तुम्ही त्याला एवढी बडबड केली म्हणल्यावर त्याने अरे त्याचा बाप इतका इमानदार इतके घरातलं सगळं काम करायचं शेतातलं काम करायचं त्याच्या पोटी काय झाला मला आजी आल्या भगरी त्याचंच काम असणार रे तर आपण त्याला जाबचीच्या राहून द्या आता तसंच पाहू आपण कोणी चोरली ते पाहावं लागेल बाबे. झाल्या ए जालिंदर काय बाहेर झाल्या काय झाल्या तू बाहेर बरं काय हो केल्या ना मग प्यालेलंच आहे मी. अरे काय झालो 2 दिवस आधी तुला दिला मी गहू नंतर तू तिथं खळ्यावरून त्या राशीवरून माझी गोणी चोरली वैरे गावाची पूर्ण. मी काय चोरू तुमची गोणी. झाल्या लाच नाही वाटली का रे उन्हात आणत आम्ही दिवसभर उपनत बसतो तिथं जरा जेवायला गेलो तू इकडं असं कावा केलं मी काय गोणी बिनी चोरली नाही. कसली होती तुमची गोणी चोरायला. जालू तू काही सांगू नको खोटं बोलू नको तू त्या दिवशी आला तू म्हणलं 2 दिवस आधी दिल्यावर तू परत आला म्हणलं नाही देणार तुला तर तू म्हणलाच का चोऱ्या करते तर अमुक करते तुझ्या आजा पंजाची गोष्ट वेगळी ती इमानदार होते रे ते तुझ्या सारखे नव्हते लबाड. अरे लबाडा तो नक्की ती गोणी चोरली माझी
नक्की यांनी चोरली. हो अण्णा गरीबावर आळ घेता का काय? 4 चौघ ऐकते तिथं. चला निघा, मी गायला चोरू तुमची कोणी. ऐकत आहेत मग अण्णाने थोडी बडबड केली तर लगे गोणी चोरायची. नाही ह्यो एवढा इज्जत वाले घर आहे, एवढा इज्जत वाले घर तू. मी काय गोणी बिनी काय चोरली नाही. लय लय बोलू नका बर का अण्णा. झाल्या तू माझा डोकं खाऊ नको. आज जाण ती गोणी ना काय 30-40 किलो गहू आहे माझा, दी इकडं आणून दे बाहेर. चाल. मी चोरलीच नाही तुमची गोणी तर कस काय आणून देईन? झाल्या माझा आरोप करायचं नाही अण्णा. आपल्या डोळ्याने बघायचं. मग गोणी गेली कुठं? मला अरे आम्हाला जेवण येऊ सर गायब झाले. त्याच्या आधी तू म्हणला होता चोरणार आहे. ए आणि तेवढं समजा तो गहू तो महिना 2 महिने खाली त्याचं खत होईल. अरे शेतकरी मी गेलं ते काय मी एवढं नाही विचार करीन. कावळ्याला बसायला फांदी म्हणायला. चोरून खोटं बोलतो तू. झाल्या माझं ऐक, तू ती चोरली असली तर घरी आणून दे. चोरलीस हा? अरे आज जे पंजे चांगले होते तू, हे राखण करायचे, शेतातली कामं करायचे आणि पाहिजे तेव्हा धान्य द्यायचो. तू बेकार आहे येड्या. भावकी यायला लागली मागं अण्णा. आलाय खाऊन खाऊन खतच व्हायचंय. हा हो द्या खत. मी चोरलीच नाही. देव कुठून तुम्हाला गोणी? कष्ट करायचे ना असं लोकांनी चोऱ्या करायच्या. कसं शेतकऱ्यांनी जगायचं राव? अरे दामा काय झालं? अरे शेतकऱ्यांनी कसं जगायचं तू सांगू. काय झालं आता? अरे ते ज्याला राव मागायला आला त्याला दिलं मी. बोलू ते द्या रे, द्यावा लागेल का नाही? दिले का नाही? गहू दिले. त्यानंतर 2 दिवसांनी परत आला. माई गोणी चोरली भोगावाची त्याली. आणि घरात घुसून कोणी चोरस तर काय करतो तुम्ही? नाही रे बाबा, अण्णांनी त्या दिवशी थोडी बडबड केली त्याने असा कावा केला. नाही अरे उपडीत होतो तिथून गोणी चोरली आणि आता गेलो त्याला उभं राहता येणार राव. सांग ना कसं आहे शेतकऱ्याचं कोणी आहे का नाही वाली राव? झालेला. आणि त्या दिवशी माझ्या घरी आलता, मी बी 3 पायला धान्य डिग्याला देऊन नेऊन द्यायला लावलं. होय अरे त्या अख्ख्या गावात मागणं. बरं ठीक आहे ना, द्यायला काय हरकत नाही, बोलू ते दारे दिलंय, पण चोरी काय करतो ह्यो? दिलं ना राव, 2 दिवस आधी दिलं राव श्यामा मी त्याला. तुम्ही दिलं मग आता तुम्ही घरी गेलते काय? हा त्याला उभं राहता येणार राव. ते प्यायला एक तर राव ते कबूल होत नाही भाऊ. माय गोणी चोरली भाऊ त्याने. बरं तुम्ही जा, बघू आम्ही काय. बघा भाऊ पण लय वाईटा आला रे. काय खरं नाही भाऊ. कष्ट करून मारायची. तुम्ही नका येऊ तिथे. अरे सांगू ना त्याला, म्हाताऱ्या माणसाचे ते बघ नवरा बायको कष्ट करते, त्यांची गोणी चोरून आणतोय. सगळं खरंय. अण्णा काय म्हणले की तू प्यायला त्याला उभं राहता ना. आता तुम्ही जर 2-4 शब्द बोलले तर ते उभं तुमचा पानवतारा करायचा. गावात तुम्ही प्रतिष्ठित येत. मला ऐकायला योग्य नाही वाटणार तुम्हाला काही बोलला. हाय बी ना तसं त्याच्या दारू पिरवलं इज्जत घेते माणसाचं. एक काम करतो मी, येत नाही तू त्याला सांगतो आम्ही मित्र आहे आणि जरा त्याला सांगणार राव. नको ना गावात नीट राहणार राव. मी त्याला बरोबर झापतो. तुम्ही नका, तुम्ही येऊ नका, मी सांगतो त्याला. हा सांग त्याला. हा चला तुम्ही. झाल्या काय झाले बाहेर आहे ना. नाही तू आला का आता? याच्या आल्यावर आळ घ्यायला. हा घे घे, सगळ्या गावाने घेतल्या आळ. काय झालं तेच विचारलं आलो मी. मला ते अण्णा नानी दिसले ना म्हणून. अरे नानी आले का? तू डायरेक्ट मला म्हणले तू आहे ना अर्धी गुणी माहिती चोरून आणली. मी चोरटा भामटा दिसतो का? आम्ही मी काय देत कुणाचं सुई सुद्धा नाही चोरली. चोरली का तू सांग? नाही तू खरंच जोरली नाही. ते काय झालं माहितीये का? काय? ते गहू आहे ना मीच आणले. तू कशाला आणले? त्याचं काय झालं माहितीये का? मी म्हणलं नानी तुला एवढे बोलले खाड्यावरती एवढे गहू असतात तुला दिले नाही. मला लय वाईट वाटलं. मी म्हणलं खायलाच मागत आहे ना. काय चोरायला म्हणजे काय विकायला मागितले का? तिने दिले नाही. मग मला राग आला. मग मी काय केलं, ते गेले जेवायला. मी पाहतच ठेवली गोणी उचलली आणि माहिती आणून ठेवली. तुला घेऊन ये चल. नाही बाबा श्याम्या, मला नको ती गोणी. मी काय असं चोरून भिरून खाणार नाही. आपलं स्वाभिमानी कायचं नाही भाऊ. मी भीक मागून खाईन. एक परी पोटाला नसलं ना तरी चालन. मी हिसकून खाईन एखाद्याला. पण हे धान्य बिन्य नाही स्वारणार भाऊ आपण. तुझ्यासाठी आणली मी. येडा आहे का तू? श्याम्या ते काय असू भाऊ, ते पहिलं अण्णानीला नेऊन देऊ आपण धान्य. म्हणजे मी आता तोंड फोडू का आता तुझ्यासाठी? नाही तोंडावर आपण दोघं आपण चुकलं म्हणून त्यांचे धान्य देऊन टाकू भाऊ. मला नको ते धान्य. पचायचं नाही ते धान्य. आता नानी ना अण्णा किती बोलते ना मला चोर ठरते ना गावात. मग ते आता राहू दे ना. झाकली मुठ 1.25 लाखाची. तू आता आणलेत नाही. तू तर म्हणला ना त्यांना. मी आणले तर मी देतो तुला. तू खाय ना गपचीप. नाही शितोडा सगळा माझ्या अंगावर आलेला आहे श्याम्या. मी काय माझ्या अंगावर उडून घेणार नाही भाऊ शितोडा. चल ती कोणी कुठं ठेवली पहिली. चल नेऊन देऊ भाऊ. चल मला नको सांगू. चल द्यायची होय. चल. हा जालू हे झाल्या कशी काय गोणी आली रे आता ही? हा लई नाकाने वांगे सोली तर ही आता आली कशी काय गोणी? अण्णा मी काय तुमची गोणी बिनी काय चोरलेली नाहीये. चोरली नाही मग ही आली कुठून? कशी आली ही सांग ना भाऊ. अण्णा तुम्हाला एक सांग का? श्याम्या
अण्णा तुम्हाला एक सांगतो, या जाल्याला जर भूक लागली ना, मागून खाईन नाही तर हाताने घेऊन खाईन. हे चोरी मारायचे काम मी नाही करणार, कारण माझ्या आजोबांनी ना आज्यानी ना मला एक शिकवण दिलेली, बापाने बी सांगितलेले, भूक लागली ना भांडून खायचं नाही तर हिसकून खायचं, पण चोरी करून कधी नाही खायची. मग कस काय आली रे गुन्हे आता? काप मतच तुझ्या घरात चालत गेली होय. थांबा ना, आणि मी सांगतो तुम्हाला. ए श्याम्या, काय बघतो माझ्याकडे, सांग ना तू. नानी जाल्याला काय नका म्हणू तुम्ही. अण्णा तुम्ही काय बोलू नका त्याला. त्यांनी ही गोणी नाही चोरली. मग कोणी चोरली? ही गोणी मीच तुमच्या खाळ्यातून उचलून नेली. बघा म्हणजे मी काही चोरली नाही ना. आणि अण्णा हा, ते काय झालं, जालू तुम्हाला मागत होता ना, तुमचं ते चाललं होतं ना थोडस वाद, तर मी तो ऐकला. मग मला वाटलं जाल्याला खायसाठी गहू नाही येत आणि माझ्याकडे बी नाही येत. मग अण्णाला एवढे झाले तरी पण अण्णा द्यायना, म्हणून मी उचलली आणि जालूला नेऊन दिली. अरे पण असं नाही करायचं श्याम्या. अरे किती कष्ट करावं लागतात ते गहू करायला. चुकलं माझं नानी, परत नाही असं वागणार मी. अण्णा माफ करा ना मला. अरे काय माफी मागून उपयोग आहे का? चोरी केली ना तो, कशी माफी, कोणच्या तोंडाने माफी मागवतो शाबा तू? अहो कुठं अण्णा चोरी कुठं केली? श्याम्याने तुमची गोणी आणून दिली परत त्याला चोरी म्हणतात काय? माझा मित्र इतका इमानदार आहे ना, तो म्हणला अजिबात नाही, माझ्या आजोबांनी वडिलांनी मला शिकवण दिलेली आहे, उपाशी राहीन पण कोणाचं चोरून आणि आणून दिलेलं खाणार नाही मी. मी त्याला म्हणला राहू दे, तेव्हा म्हणला अजिबात नाही, उचल ती गोणी. मग आम्ही घेऊन आलो अण्णा तुमची गोणी. ठेवू का आज, ठेवू का? अजिबात नाही श्यामा, मी काय सांगतो ऐका. हाडाचा शेतकरी आहे अरे मी, आणि बळीराजा एकदा शेतातून गेलेलं धान्य परत घेत नाही. हे बघ, चोरी केली, ही चूक केली, तुम्ही दोघांनी बी त्याची शिक्षा तुम्हाला करायला पाहिजे होती, पण सोडून दे आता, तुम्ही आपलेच आहेत. पण माझ्या वावरातून गेलेलं धान्य, बळीराजाच्या वावरातून गेलेलं धान्य बळीराजा पदरी घेतच नाही परत कधी भाऊ. त्याच्यामुळे हे तुमची तुम्हाला लकलाप, गोणी उचला निघा. अण्णा चिडू नका ना तुम्ही. नानी अहो सांगा ना अण्णाला. अहो नको, खरंच नको. श्यामा अण्णा चिडत नाही, खरं बोलते. घेऊन जाय. नको अण्णा नानी, आम्हाला तुमच्या इथंच राहते. मला अरे ऐकून घे जालू. अरे शेतकरी आहे मी, एकदा वावरातून गेलेलं धान्य परत घेत नाही. ते तुमचं तुम्हाला लकलाप, तुम्हाला दान केलं मी, घेऊन जा अंदाज राहा, पुन्हा चोरी करू नका, एवढं ध्यान ठेवा गाड्या. नाही अण्णा परत नाही करणार असं. हा चालते, घेऊन जा तुमची तुम्हाला ती. जालू घे आता. श्यामा चालू. अरे अण्णांनी प्रेमान दिलं, जा घेऊ. नको, मला असं प्रेम माया आगे नाही लागायचं. अरे अरे त्यांचा मिलिंद असता तर त्यांनी दिलीच असती ना त्याला, मग तुला दिली असं समज ना. आता एवढं केलं तुझ्यासाठी यार जालू, तू असं नको वागू ना आता. श्याम्या माया काय बुद्धीला पटत नाही अण्णा, तुमच्या घरात त्या उद्या चालले मी. पटून घे, तो मिलिंदा आहे, तू मिलिंदा आहे असं समजा. तुला काय सांगितलं, शेतकरी दिलेलं धान्य परत घेत नाही. ती गोणी उचल आणि चला, पुन्हा चोरी करू नको. उठ. नाही अण्णा नाही करा. चल जाय जालू. मला प्रेमाने एकदा चहा पाहिजे ते लय डांबरट आहे पहिल्यापासून, असंच करी जवळ ने तुला. जा आता आणि नीट राहा रे. झालं, आपण किती दिवसापासून इथं रोज येतो, रोज बसतो, आपल्या गप्पा मारतो, गावाच्या गप्पा मारतो, याचा मोका टाइमपास करतो आपण इथे. मोका टाइमपास करतो, पण तू म्हणेन का कधी आपल्याला असं काही? मी कायला उठून देईन तुम्हाला? मग राग आहे तुम्ही चांगलं. हा मी कशाला उठून देईन तुम्हाला? माझं मी माझ्या तेवढंच ऐकतो गप्पा गोष्टी. मी लोकांना बी वाटतं याच्या दुकानात किती गिऱ्हाईक आहे, तुम्ही काही नका घ्यायना असं म्हण. बसून असताना तुम्ही असं म्हण. आमच्या पायगुणाने ना अख्खं गावातलं सगळे लोक तुझ्याकडे येतात, शेजारच्या वाडीतली बी येतात. तुला काहीतरी वाटायला पाहिजे का नाही? त्यामुळे त्यांचं दुकान चालत आहे. हा आबा नका एवढं कौतुक कर. कधी तुम्हाला काय येतं बसवत, आपण चहा पाणी प्या म्हणतो का तरी? हा राव झाले, ही गोष्ट बरोबर बोलला. तू श्याम्या लाल गाधर. चहा पाण्याला काय मग हॉटेल आहे का चहा पाण्याचं? किराणा दुकान आहे माझं. मग किराणा दुकान आहे तर काहीतरी खायला द्यायला पाहिजे तू आम्हाला. तुम्ही का म्हणले मला मग याच्या आधी? तुम्ही आपले तुमच्याच पैशाने घेता आणि खाता. तुम्ही म्हणायचं ना राव, अहो श्यामराव आहे, श्यामराव दिलदार माणूस आहे. खरं काय विषयच नाही, तुम्हाला लगेच खायला देतो. दिलदार म्हणतो, याला म्हणायला पाहिजे नाही खायचं. बघू तर घरी काय देतो तो खायला. हे बघ फरसान पुडा डायरेक्ट खा, मजा करा. बापरे. मग फरसान. हा अरे आज काय काय सकाळी काय नाश्ता केला तू? माझा जाऊ दे. हा बा तुम्ही दिलदार माणूस महत्वाचा.
माझे ग्राहक आहे तुम्ही, तुम्हाला खुश ठेवणं काम आहे माझं. बरं पेपर दी नकले पंचायत याच्या माग नाही मागितलं राव आपण, नाहीतर आपण मागत आलो असतो रोज. काय शामराव मानला राव तुम्हाला. मानलं? अरे याड आहे का तू? आपल्यासारखा दिलदार माणूस नाही गावात कोण तुला सांगत. घ्या मजा करा. तुम्ही टेन्शन घेऊ नका आबा तू आपल्याला ना बिसलरी सुद्धा देईन पाणी ए हा राव, हे खाल्ल्यानंतर पाणी लागेल ना आम्हाला. माझ्याकडे नाही पाणी, म्हणजे फरसाण द्यायचं आणि पाणी द्यायचं राव. याला फ्रीज मधून एक बाटली. नाही ना. अरे घरी तुला माहित नाही का रातभर लाईट नव्हती. ऐक ना, घरी जेवायला बोलावल्यानंतर पाणी पाजूनच पाठवते अहो, श्यामा. घरी या तुम्ही माझ्या घरी, तुम्हाला चांगलं जेवण पाणी बिनी सगळं देईन. आता दुकानात कुठं अरे पाणी? फोडतो जरा, थांब जरा. हा. दिलदार म्हणतोय पाणी सुद्धा द्याय ना खाऊ कशी आहे याला आहे ना किती द्या योग्या, त्याच्या आल्याचं काही खरं नाही. याला किती द्या तुम्ही तरी याचं पांढरची. माय बायको नाही हे आमचंच आहे ना ह्यो. तुमचा जाबा तुम्हाला दिला देऊ. ते कांदा लिंबू कोथिंबीर ते जन टाकायला. नाही आता चिरून देतो तुम्हाला, भेळ करून देतो. काय ठीक आहे तू बी. ये ना 2-4 घास खाय ना आमच्यासोबत ये ना. ये नाही ना. लय भारी आहे. अरे एक नंबर क्वालिटी ठीक आहे. फारसांची टेन्शन ना घेऊ तुम्ही. मला पापडी लय आवडती हो. शेवले भारी आहे हो. क्वालिटी एक नंबर आहे. तुम्हाला सांगतो आपल्या दुकानात असा हलका सलका माल ठेवीत नाही मी. एक नंबर क्वालिटी आणि विषयच नाही काय. कस काय खायला इरगत नाही तोंडात. आबा फरसाण भारी आहे बरं का, पण शेंगदाणे कमी आहे. आता भाव काय झाला शेंगदाण्याचा आबा तुम्ही सांगा बरं. कांदा आहे. परत तेच का तू दुकानात कांदे विकायला ठेवतो कमी. चलतो ह्यो कांदा आहे का कांदा आहे डेपुटीने काय घरी बोतारा भरीला काय तुझ्यासाठी झुरत वाटाच नको मारू खाऊ दिले. जाऊन दे, टमाटा देऊन टाक. भाजीपाल्या दुकान नाही आबा माझं. खा बरं तुम्ही गपचीप. तू येऊन करता परत म्हणता लय संपलं सगळं मपला बाद झालं. मी चाललो दुकानात. एवढा कांदा म्हणतो घरून आणतो मग कांदा हे का नाही पण काही म्हणा शामराव सारखा दिलदार माणूस नाही. हा परसन दिला राव त्यांनी. तुला लय काळ आलं तुझ्या नाकाच्या म्हणजे ना ऐका भेटा तुम्ही. श्याम्यासारखा माणूस अख्या गावात होणार ना आबा. आता म्हणलं ना त्याला घरी जाऊन थोडी भाकर चपाती आणतो का आणि आणतो काय श्याम्या. हा आणतो ना लगेच. किती आणू? 2-4 आण. हा इथं 2-4 आण. यांनी पोट भरलं नाही का तू आता? हे काय पोट भरायची गोष्ट आहे काय? चपाती असली मध्ये एक चपाती तर घेऊन ये. आबा हे खरंय बरं का. तुम्हाला सांगू तो झिरी बरोबर चपाती अशी लागती ना खायला. मग आवडत. मग घेऊनच ये आता. डबा नाही आला ना. गिराईक करून आम्ही करून गिराईक तुझा चपाती घेऊन ये जा. देईन आणून सुरे का डबा. अजून दिला नाही डबा. सकाळ सकाळ कुठे एवढ्या लवकर तिला ताण देता. आबा हा थोडं नाड्याचं पाणी आटेचा एक तर पाणी पाहिजे नाही. आबा हा? मी तुम्हाला तिकडे सापडे बसले येतं कम बसले. अरे घडी घडी जावं लागतं, तिथं गेलं ना तर त्रास होतो म्हणून इथंच बसलो. इथली तर येता जातोय. अयो तुम्हाला बी झाले का? हा ना काय खाल्लं काय माहित मला, काय कळा ना भाऊ. नुसतं इथं म्हणून तर बसलो मी. आयला मी सकाळी काय नाही जेवलोच नाही अजून पण तरी होते राव. तुला बी जुलब होते का? आयला मला तू वाटतंय आबा ते श्यामी फारसन दिलं नव्हतं का तो तो नसून झाला आपल्याला. हो राव काय सांगता नाहीत. मग ते योग्य ठीक आहे. मी तर गेलोच नाही सकाळ धरून त्यांच्याकडे. चल बरं आपण बघू त्या जाऊच. मला जाऊ दे. अरे मला जाऊन दे नाही, नाही, मला जाऊ दे. ना. अरे मला लय जोरात लागली रे. ठीक आहे ठीक आहे. बाबा असं का झोपला? लय दडदड होते पोटात. अरे दडदड होते तर मग घरात झोप ना. अरे सारखं जावं लागत आहे. टाकी संपली अर्धी. अयो संतुलन बिघडले माय. तुला माहित आहे का डिग्या कुणामुळे झाले? तो ना मला. श्याम्या नाही का त्याने आपल्याला फारसन चारले ना त्याच्यामुळे झाले. आबाच्या डोक्यात आले ते. तुम्हाला पण होते का? मग आणि योग्याचं काय रे? मला नाही सांगायचं. चल चल ना योगाला बघून आपण. नाही तुम्ही जा. मग परत संतुलन बिघडलं. पळा तुम्ही. चल ना. नको. अरे पोटात गडगड होती, धडधड नाही. त्याच्या जीवापेक्षा मागूनच जादा चालला असेल. योग्या योगेश घर लावलेलं दिसतंय आबा. काय हो? काय तू अहो आतमध्ये काय करतो? अहो संडासला बसलोय, लय पोट दुखत आहे राव. अरे बाहेर तर येतोय चारा बघू दे आम्हाला कसा झालाय. अहो संडासाची आहे ना राव. संडास आल्यासारखं वाटत आहे पण येतच नाही राव. 5-6 वेळा आलोय आतमध्ये. अरे आम्हाला बी तेच होतंय म्हणून तुला बघायला आलो. तुला बी तेच होतंय. चल आपल्याला जायचं तिकडे. हा श्याम्याकड. त्यांनी काय केलं? अरे फारसन नाही चारलं का आपल्याला? त्याच्यामुळे झालं काय? मग आलो 5 मिनिटात लगेच. 5 मिनिटं कशाला घालवतो उगाच मोकार आम्हाला लागायची. अहो धरू का नको? आबा वास येतोय. तू वाच.
पहिला राहुल जावं लागणार सामान बरं संपलं दुकानातलं. श्याम्या फरसान लईच भारी होतं राव तुझं. हा बा तुम्हाला म्हटलं ना आपण दुकानात क्वालिटी माल ठेवल्याशिवाय करतच नाही धंदा तुम्हाला सांगतो. एकच नंबर फरसान आहे. होय हा दाखव बरं कोणता फरसान आहे. अजून पाहिजे हवं तुम्हाला हा, फरसाण? हा, हा. अरे वा 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 तुम्हाला सांगतो आवा असं फरसाणच नाही इतकं भारी फरसाण. खरं ना. हो श्याम्या. quality एक नंबर. कुठून आणले फारसन तो? एजन्सी मधून डायरी. एकच नंबर एजन्सी फरसान. मधून? हा तुला माहितीये का त्या फारसाने काय झालंय आम्हाला? काय झालं? अरे हा ए 5-5 वेळ जावं लागलंय. एक्सपायरी फरसान आहे हा. एक्सपायर आहे. मग बघ ना. पर जुलाब लागले ना आम्हाला. मग आयला आबा चालताच येई ना आम्हाला माहितीये का. कस काय गाड्या मी तर आता 15 दिवस झाले आणला कस काय गाड्या म्हणजे ती असं विकतो कशाला तू लोकांना आजारी पाडशील तू. अहो एक्सपायरी डेट पास झाला तुमच्यामुळे शरीरात पाणी राहीना. तुला कळतं का श्याम्या काय गावातले लोक सगळे बसशील ना इकडं हॉस्पिटल मध्ये नेऊन. अरे जालू अरे मला काय माहिती मी एवढं सामान आणतो कोण पाहता तारखा त्याच्या. नाही नाही, नाही तू नाही नाही अटकून अटकून केलेलं केलंय तू आम्हाला, आम्हाला अटकून फुकट केलेलं उकट आहे. चारायला नाही हो आपल्याला फुकट. हो नाही हो नाही नाही तू अटकून असं केलेलं आहे बरं का श्यामे. आबा चांगल्या मानाने दिलं राव तुम्हाला खायला मी एक्सपायर झालं म्हणून नाही दिलं खायला. एक्सपायर झालं. आम्हाला चांगल्या मानावर दिलं येतो गोळ्या बरं खाऊ का हाल झाले. दुसरं दाखव बरं दुसरं असून ह्याच्यातलं पुढे दाखव बरं. अहो, हेच आहेत सगळे. दाखव ना म्हणा आम्हाला दाखव ना. 5 किलोचं हा, आण, आण. पुडं. बघू तर खरी काय बघू एक्सपायरी आणत असं जर असेल तर काय दुकान माहिती. चालायचं असलं श्याम्याला आपण दुकानच नाही चढून द्यायचं योग्य. ए जाल्या आईला म्हणजे ऐका. द्या फुकट खायला तुम्हाला ह्यो बी. मग दुकान बंद पाडायला लागलं का? अरे ह्यो बी तसाच आहे. मग मी म्हणलं तुम्हाला एकाच पुढ्यातला येऊ. एक्सपायरी डेट ते पास झालं मग. किती महिन्यापूर्वीच आहे ते माहितीये का तुला. 2 महिने झाले एक्सपायर. कशाचे 2 महिने 7 महिन्यापूर्वीचं ते फारसाने देऊ. मग ते बनवल्यापासून तेवढे झाले ना महिने एक्सपायर होऊन. 2 अरे महिने. बाबा हे आयशी आटम आहे ना 2 महिन्याच्या पुढे 3 महिन्याच्या पुढे देत नाही. एक तर तू असं काय करतो. नाही नाही येऊ घ्या अजिबात जुळून नाही द्यायचं. बस येतच आपण आहे ना उपोषणलाच बसू यायचं आहे ना दुकानात चालू नाही द्यायची. गाव आहे ना सगळं तिथं बसवायला मारायला बसला यो गाव. यो बरोबर बोललाय. ए, 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 अख्खं गाव. असं नका नाही 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 इथं आम्ही उपोषणाला बसणार तुमच्या दुकानात गिऱ्हाईक येऊन देणार आहे. येणार नाही आम्ही हा. उपोषण नाही मोर्चा काढू आपण गावात. मोर्चा काढू म्हणजे चांगले प्रेमान दिलं राव तुम्हाला खायला मी जायला देऊन पाचतावला राव मी. अरे कशाचं देऊन पाचसावला तू अटकून दिला आम्हाला ते फारसान. आणि आता आम्ही सगळ्या गावात सांगणार आहे की हो बंद करा म्हणून याची दुकान ह्यो सगळ्या गावात आहे ना एक्सपायरी फारसान विकतो बंद आपल्याला. करा बंद करा शामरावचं दुकान दुकान बंद करा. बंद करा श्यामरावचं दुकान बंद करा. बंद करा बंद करा श्यामाचं दुकान बंद करा. ते आजी आल्या ते मी चालले राव गिरे. अजिबात नाही अजिबात यायचं नाही आजी हो सगळं आहे ना एक्सपायरी विकतो. गेलेले सगळे माल इथं आणून विकतो ना आपल्या गावात सगळ्यांना. दुसरं दुकान बंद करा बंद कर. शामरावचं दुकान बंद करा. बंद करा बंद करा. श्यामरावचं दुकान बंद करा बंद करा बंद करा. असं जरा हा सगळं माल तिकडे भरून. अरे मला धंद्याची वाट नका लावू तुम्ही असं नका करू राव. नाही नाही आता तू पुढे चलशील ना आम्ही मागून घोषणा देणार आहे. अहो, मला श्यामरावनी जावं लागत घरी. डेपुटीकडे बरं बंद करा. श्यामरावचं दुकान बंद. बंद करा श्यामरावचं दुकान बंद करा. बंद करा बंद करा श्यामरावचं दुकान बंद करा. बंद करा बंद करा श्यामरावचं दुकान बंद करा. बंद करा श्यामरावचं दुकान बंद करा बंद करा बंद करा. श्यामरावचं दुकान बंद करा. श्यामरावची दुकान बंद करा. काय तुमच्या घरावर काय झालं. श्यामरावची दुकान बंद करा. डेपुटी वाद कर राव. बंद करा. श्यामरावची दुकान बंद करा. काय झालं काय झालं काय. डेपुटी माझं दुकान बंद करायला निघाल राव हे. कमून दुकान बंद करणार झालंय काय. कमून म्हणजे त्यांनी फारसन चारला आम्हाला बसिल. बस चांगलं आहे ना बसवलं ते. जुलाब लागले जुलाब. बरं एक मिनिट. मला तर नुसतं निथळ पाणी आलं का पाणी गेलं का पाणी बंदच व्हायना. काय सांगू पुटी तुम्हाला मी तांबे रसा पितो पण मला एवढे कधी जुलाब नाही लागले. काय सांगू तुम्हाला मी पिवळ्या 3 गोळ्या खाल्ल्या पिवळीची यायला लागले ना काय अरे साधा भाऊ यांनी काय केले होते तो फरसन चारलं होतं काय त्यांना. अहो, काय झालं हे बसले होते दुकाना माझ्या पुढं. हे म्हणले काय नुसते शामराव आम्हाला दुकाना बाहेर बसून ठेवतो कधी अन्नदान करीत नाही काही नाही. म्हणलं अन्नदान नाही म्हणलं आम्ही तुला. म्हणजे तेच मध्ये बा कधी खाऊ घालीत नाही काही नाही. त्याच्या दृष्टीने अन्नदान माझ्या दृष्टीने. तर मग मी म्हणलं ठीक आहे बाबा देतो बा तुम्हाला मोठ्या मनाने. त्यांना मोठ्या मनाने चांगला नामांकित कंपनीचा मी फरसाण पुडा दिला खायला. एक्सपायरी झालेला. हा एक्सपायर झालाय अरे सगळं मग तुम्हाला बघून खाता नाही आलं का त्यांनी दिला. डेपुटी, आता खाताना आम्हाला बरं वाटलं डेपुटी आणि इतकं असं चव लागली तरी याला म्हणलं की आज ह्याच्यात शेंगदाणे बी नाही म्हणून ते म्हणलं शेंगदाणे महाग झाले. आता मला सांगा मी आहे ना यांना चांगल्या मनाने दिला डेपुटी. मी काय पाहिलं नाही एक्सपायर झाला काय झालाय.
मी आताच आणलेला होता माग, मला काय माहित कसा झाला तो. सगळ्याला जुलाब लागले तर सगळ्याला एक पुढा नाही, सगळे पुढे तशीच आहे. मी स्वतः बघितले, आम्हाला जुलाब लागल्यावर आम्ही गेलो, म्हणलं फरसाण दाखवले चांगलंय म्हणून, बघितलं तर सगळे पुढे तशीच आहे. आता असे विकतो कसे फरसाणाचे एक्सपायरी झालेले एक्सपायरी झालेले आणि चांगल्या कंपनीचे. चांगल्या कंपनीचे जाहिरात बघून घेतल्या असते नि येड्या. अरे करंजीच्या तेलात तळावले असते, एका माणसाचं पोट बिघडन डेपटी. 5 माणसं आगवणी उभा सतेत म्हणजे योग्य का काय? अहो नगरचा ब्रँड लय मोठा तो, असं काय करता तुम्ही? चांगल्या फरसाण नामांकित. अरे नगरचे ब्रँड सगळे चांगलेच आहेत, पण तू एक्सपायरी डेटचा जर विकायला लागला आता ते जुलाब लागणारच ना. चुकून झालं डेपुटी, मी पाहिलंच नाही ती तारीख त्याच्यावरची. मला काय ना डेपुटी याचं दुकान बंद करून टाका, सगळं दुकानाला टाळा लागला पाहिजे. तुला काय झालं? अहो मला आहे ना संडास आल्यासारखं होतं आणि आतमध्ये गेलं का येतच नाही. याला बद्ध गोष्ट तर झाली. परत बाहेर आल्यासारखं होतं, परत आत जात. अहो हसू नका, आमचे हाल बघा. अरे याला पाईप घाला आणि कोक ठेवा रे, एवढा करीन. आता तुमचं काय म्हणणं आहे? की ते दुकान बंद करायचं का? हा बंद करा, दुकान बंद हा, करा. बंद म्हणजे साधा भाऊ ज्यावेळेस यांनी फुकाट दिलं त्यावेळेस यांनी खाल्लं, पण आता त्याच्यापासून त्रास व्हायला लागला, मग दुकान बंद करा. ही कुठली पद्धत आहे तुमची? होय, कुठली पद्धत म्हणजे लोकांना हागवणी उभा असायला. बरोबर आहे ना श्यामे, तू बघत जा ना. सगळे बघा ते काय एखादा हुशार माणूस बघतो उलट्या पालट्या करून, हे काय त्यातले हे योग्यानी तुम्ही बघायचं ना की हे आमचं आहे ना, होते आमचं ना. तुला सांगतो घरामध्ये ती फरसाण करते, स्वतः बनवती घरात, सगळं चालू असं. इतका चटाकमटाक खायचा सवय ना, भयानक चटकमटक खाय. तरी मला मी म्हणतोय सकाळच्या बारी संडास मध्ये कमी इतक्या वेळ जाऊन बसतो. बघा झापेवणी कसं तोंड करतो. सांगायची सोय नाही ना. काय झालंय सदा भाऊ, मी किराणा दुकानदार आहे. मालाला गेलो की भरपूर माल घ्यावा लागतो. प्रत्येक गोष्टी साधी खाऊ नाही घेत. लय पोरग आहे ना, दिसतं एवढं पण लयच नालाय की. भरपूर घेतो ना, चांगला घे श्याम्या. तू लबाड तू चांगला घे, चांगल्या कंपनीच्या तेलात तळावल्याला चिवडा घे. मी काय हे 5 जण बसवलेत, तू आणखीन 5-6 पाचुंदे बसवशील संडासवर. पहिला ते फारसाण आहे ना त्या कंपनीला देऊन टाक आणि नवान, आणि तू एकदा खाऊन बघ. नाही सदा भाऊ, मी ना तुम्हाला आणून देतो, तुम्ही खाऊन. म्हणलं मी नाही खात असे. आम्हाला तू हे नको करू. आता तुला तो आलं म्हणून आम्हाला लोक सांगू ह्यो कवा द्यायचा असं विचारणार माणूस नाही. हे झाल्या म्हणूनच असं दिलं त्यांनी. आता हे बघा झाली चूक त्याची. कोण त्यांनी अनावधाने तुम्हाला प्रेमाने दिलं म्हणून तुम्ही बी खाल्लं. तुम्हाला माहित नाही त्याला अनावधानाने झालेल्या गोष्टीला इलाज नाही. आता इथून पुढे याच्यातून एकच आपल्याला सीख घ्यायची की बुवा एक्सपायरी झालेल्या वस्तू विकायच्या नाहीत आणि एक्सपायरी झालेले बी बघून घ्यायच्या. भरोश्यावर जातो ना आपण डेपुटी, त्या माणसाला भरोश्यावर जातो. ठीक आहे ना, काही गोष्टीचा भरोसा असतो. आता त्याला काय अनावधान झालेल्या गोष्टीला काय करणार? मला परत चष्मा लावा लागतो बघायला. बस असे दडदड पोट होते. पॅन्टीत केली का बघा डेपुटी. तुला आहे ना दगड बांधतो आणि त्या संडाच्या भोसक्यात घालतो तुला. त्याशिवाय जडजड नाही वाटायचं तुला, हरामखोरा. एक काम कर भाऊ बरं का, आता ते एक्सपायरी झालेले पुढे आहेत ना, नाही ते काढून टाक. हा, आणि जा बाबा हो. मला काय ना डेपुटी, साखर बी एक्सपायर झाली असेल, मला 2-4 किलो द्यायला लावा ना मग. नाही मला काय म्हणायचं झाल्याचं बरोबर आहे. तू लई नाही 2-4 किलो घेऊन बघ, जर चांगली त्याला पचली तर इक. नाही असे जोडीदार जवळ करतो जे खाऊ बी लागत आहेत आणि गाव बी लागत आहेत. बरं का, जरा काय कर, दुकानच सांभाळा आपलं. लय परोपकार करू नको. परोपकार करायला गेलं ना अशा गोष्टी वाटतात. आणि जर परोपकार करायचं म्हणलं ना तर चांगला करायचा, जरा चांगलं द्यायचं, म्हणजे त्याच्यापासून आपल्यापर्यंत हानी नाही आली पाहिजे. माहिती अन्नदान केलं एक्सपायरीचे, नाही पुढे वाटून लोकांना सांगितलं बी असं. मी माझ्या समोर बसायला आलेल्या लोकांना अन्नदान करतो, हे करतो ते करतो. लय बडा मारणार आहे त्याचा. पुढे माग तो संस्थानच तो नावानी संस्थान लागला असता अन्नदान. उद्यापासून आहे ना त्या देवाच्या देवात तिथं जाऊ आणि तिथं देवाचं नाव घेऊ. इथं याची पायऱ्या नाही घासायच्या रे बाबा. नाही रे बाबा, त्याच्या दारात. हा, तुम्ही सगळे आम्हाला माहिती 4 दिवस म्हणणार परत त्याच्या दारात. चल उठा, दवाखान्यात नाही तर आम्हाला. म्हणजे खायला द्यायचं फुकट, दवाखाना मी नाही भाऊ डेपुटी. दुकान तुझं आहे ना भाऊ. तो गोळी दिली तरी माणसाकडून वसूल करून घेतो, तो तुम्हाला दवाखान्यात देत असतोय. आता काय करा, स्वतःचे पैसे घाला आणि पोट नीट करा आणि परत त्याच्या फरसाण्याच्या नादी नका लागू. कोराच्या तू ना मला काय विचारायचं होतं तुम्हाला. माय नाही का गोळ्या पिवळ्या खाल्ल्या, ती पिवळी येते फुग. मग आता मी तू आहे ना आता तापाच्या गोळ्या खा, तापाच्या गोळ्या खा, पांढरा होशील. पांढरी होईन काय सांगतो, खाईन बाबा, येडे येते. भाऊ पिवळ्या गोळ्या आहेत ना, सकाळी आणि संध्याकाळी घ्यायच्या असती. तर एवढ्या भासा घेतल्यावर तो
जुलाब तर थांबते परत तुला जुलाब होया करता जबल गोटा खावा लागेल. लिंबा करावं लिंबा लागेल. करावं लागेल. जा आता गोळ्या खाऊ नको. आता मीठ साखर पाणी पे आणि शांत झोप. लिंबाच्या झाडाखाली झोप. जा.